मित्रांनो, आता लाडकी बहीण योजना न्यू अपडेट आलेली आहे। आता तुम्ही ऑनलाईन अर्ज या योजनेसाठी वेबसाईटच्या माध्यमातून करू शकता। मित्रांनो, यापूर्वी आपण लाडकी बहीण योजनेसाठी नारी शक्ती दूत या ॲप मधून ऑनलाईन अर्ज करत होतो, पण ॲप मध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स असल्यामुळे आता शासनाने लाडकी बहीण योजनेसाठी नवीन वेबसाईट सुरू केली आहे। या वेबसाईटची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, तुम्हाला ladkibhin.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस पाहायला मिळेल। या ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा वरती योजनेची माहिती, त्यानंतर आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, त्यानंतर अर्जदार लॉग इन असा टॅब पाहायला मिळेल। त्यानंतर खाली स्क्रॉल डाऊन केल्यानंतर या वेबसाईटवरती तुम्हाला पोर्टलवर प्राप्त अर्जाची एकूण संख्या, आतापर्यंत किती अर्ज प्राप्त झाले त्याची संख्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। त्यानंतर मंजूर अर्जाची संख्या किती आहे, त्यानंतर पोर्टलवर एकूण लाभार्थ्यांची संख्या किती आहे ही सर्व माहिती तुम्हाला पाहायला मिळेल। त्याच्या खाली तुम्हाला योजनेच्या संदर्भात थोडक्यात माहिती मिळेल। त्यानंतर खाली स्क्रॉल डाऊन केल्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी पात्रता काय आहे, अपात्रता काय आहे आणि अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे याची सुद्धा तुम्हाला माहिती पाहायला मिळेल। यानंतर सगळ्यात वरती तुम्हाला या ठिकाणी आवश्यक कागदपत्रे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जी काही योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आहेत त्या कागदपत्रांची लिस्ट आणि माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। त्यानंतर त्याच्या बाजूला अर्जदार लॉग इन, आता तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर अर्जदार लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला लॉग इनचा ऑप्शन दिसेल। या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून खाली जो कॅप्चा असेल तो कॅप्चा टाकून तुम्ही लॉग इन करू शकता। आता तुमच्याकडे लॉग इन डिटेल्स नसतील तर तुम्ही या ठिकाणी खाली क्रिएट अकाउंट याच्यावरती क्लिक करून तुमचं न्यू अकाउंट तयार करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला फुल नेम ॲज पर आधार इन इंग्लिश, या ठिकाणी तुम्हाला माहिती भरत असताना इंग्लिशमध्ये तुमच्या आधार कार्डवर जे नाव असेल ते टाकायचं आहे। त्यानंतर खाली तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर खाली तुमचा पासवर्ड, त्यानंतर त्याच्या खाली तुमचा कन्फर्म पासवर्ड टाकायचा आहे। त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला डिस्ट्रिक्ट, तालुका आणि विलेज सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर म्युनिसिपल कॉर्पोरेशन जे असेल ते सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर ऑथराइज पर्सन, जर तुम्ही ऑथराइज पर्सन असाल तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करा। त्यानंतर खाली ऍक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन्स याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाली जो तुम्हाला कॅप्चा दिलाय तो कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी टाकून साइन अप करून घ्यायचा आहे। साइन अप करून घेतल्यानंतर तुम्ही तुमचा ऑनलाईन फॉर्म माझी लाडकी योजनेसाठी भरू शकता। तर मित्रांनो, ही होती माझी लाडकी बहीण योजना वेब पोर्टल संदर्भात थोडक्यात माहिती। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।